श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात रानभाज्यांचं आपल्या आहारातील महत्त्व आणि औषधी गुणधर्म याविषयी निखिल मधुकर तेटू यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचे खूप खूप स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पावसाळा सुरू झाला की बाजारात विविध रानभाज्या दिसायला लागतात आणि ग्रामीण भाग, खास करून जंगलालगतच्या लोकांसाठी हा निसर्गाचा ठेवा बहुमूल्य आहे. तो केवळ त्यांच्या आहाराचा भाग नाही, तर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं तरी चालेल. श्रोतेहो, रानभाज्या या फक्त आरोग्यदायीच नाहीत, तर त्या आपल्या परिसंस्थेचा म्हणजे आपल्या इकोसिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्या परागीभवनासाठी फुलपाखरासारख्या कीटकांना आकर्षित करतात, ज्यामुळे शेतीलाही अप्रत्यक्षपणे फायदा होतो. आता शेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या असं म्हटलं जातं. त्या प्रामुख्याने जंगलात, शेताच्या बांधावर, माळ रानावर आढळतात. यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने ग्रामीण भागात आवर्जून खाल्ल्या जातात. रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या. त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, ज्यामध्ये विविध जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. आता ह्या रानभाज्या नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि आपल्या भागांमध्ये किती प्रकारच्या रानभाज्या मिळतात, या विषयावर सविस्तर माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत तरुण आणि प्रयोगशील शेतकरी निखिल मधुकरराव तेटू. हे तिवसा तालुक्यातील कुर्रा या गावचे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. सोबतच रानभाज्यांबद्दल मार्गदर्शन करतात आणि नवनवीन माहिती गोळा करतात. तर चला आपण आज यांच्यासोबत या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेऊया. निखिलजी, आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. निखिलजी, माझा सगळ्यात पहिले तुम्हाला हा प्रश्न आहे की तणभाजी ही सुद्धा एक भाजी असते. हो, बरोबर. आणि आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत ती आहे रानभाजी. रानभाजी. तर रानभाजी आणि तणभाजी यातला फरक कसा स्पष्ट कराल? सुरुवातीला आपण रानभाजी या विषयावर बोलूया. रानभाजी ही निसर्गाच्या सानिध्यात तयार होणारी भाजी राहते. म्हणजे जेव्हा मृग नक्षत्र चालू होतात तेव्हा रानभाज्या निघतात आणि ह्या रानभाज्या ऑगस्ट महिन्यापर्यंत खाल्ल्या जातात. म्हणजे त्यावेळेस जो बाहेरील मार्केटमध्ये मिळणारा भाजीपाला हा कमी असायचा, त्याच्यामुळे आपण रानभाज्या खात होतो. आणि त्यानंतर शेतामधील जे तण वगैरे निघत होते त्याच तणभाज्या, की तणभाज्यांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये फार मोठा समाविष्ट होता. कारण की पूर्वी होता. आणि तणभाज्यामध्ये सुद्धा आपल्याला अँटीऑक्साइड मिळत होते, रोगप्रतिकारक शक्ती मिळवणारी एक संजीवनी बुटी मिळत होती. त्यावेळेस आजार हे फार कमी असायचा, पण हल्ली आता आजार वाढलेला आहे. पूर्वीचा विषय घेतोय म्हटलं तर पूर्वीला सर्वच शेतकरी बांधवांकडे 71% भारत देश आपला शेतीकडे वळला होता आणि आता पण आहेच. पण शेती प्रामुख्याने एक व्यवसाय म्हणून केली जात नव्हती, तर शेती हे परंपरागत शेती केली जात होती. त्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती केली जात होती. त्याला नैसर्गिक शेती म्हणूया, त्याला जैविक शेती म्हणूया, आपण सेंद्रिय शेती म्हणूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला रानभाज्या आढळायच्या. म्हणजे ज्यावेळेस तणनाशकांचा वापर फार कमी होत होता, म्हणून आपल्याला रानभाज्या आढळत होत्या. आणि रानभाज्या हा आपल्याला अँटीबायोटिक नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दमा, कफ, त्यानंतर ताप येत होता, खोकला येत होता, कुठे कुठे आपल्याला मेंदूज्वर सारखे आजार होत होते, मुतखडे येत होते, मूळव्याध हे आजार तयार होत होते. त्याच्यावर रानभाज्या आणि तणभाज्या फार मोठ्या काम करत होत्या. म्हणूनच रानभाज्यांचं महत्त्व आज फार मोठं आहे. आता रानभाज्याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याचं ज्या आहारातील महत्त्व अगदी आपण थोडक्यात आम्हाला समजावून सांगितलं. पण आपण इतक्यात बघतोय की हल्ली रासायनिक आणि तणनाशक फवारणी भरपूर प्रमाणात होतं. म्हणजे शेतीमध्ये सुद्धा रासायनिक फवारणीचा जास्त उपयोग होताना दिसत आहे. तर त्यामुळे रानभाज्यांवरही फरक नक्कीच पडत असेल. बरोबर. म्हणजे ज्या रानभाज्या आधी जितक्या प्रमाणात मिळायच्या किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळायच्या, तर त्या आता कुठेतरी नष्ट होत चाललेल्या आहेत. तर फवारणीमुळे ह्या ज्या संपत चाललेल्या रानभाज्या आहेत याबद्दल आपण काय सांगाल? सुरुवातीला शेतकरी तण नियंत्रणासाठी तणनाशक मारत नव्हता, कारण की तणांचं निंदन करत होता, त्याच्यामध्ये डवरणी, खुरपणी करत होता आणि मजूर वगैरे लावून तण नियंत्रण करत होता. पण आता मजूर मिळेन असं झालं, त्याच्यामुळे शेतकरी सर्वात जास्त तणनाशक मारतो. आणि तणनाशक शेतकरी एकाच पिकावर 4-4, 5-5 वेळा मारत असल्यामुळे आज रानभाज्या पूर्णतः खतम होत आहे.
त्याचबरोबर तणभाज्या सुद्धा नष्ट झालेल्या आहे. कारण की आज विषय घेतो म्हटलं तर तणनाशक हे शेतकरी 71% ग्लायसोबेट अमिनो असणारं फवारणी केल्या जात आहे. त्याच्यामुळे आज सर्वात जास्त परिणाम आपल्या पिकांवरती होत आहे, मनुष्यावर सुद्धा होत आहे आणि आपल्या जमिनीत होत आहे. त्याच्यामुळे जमिनीतील ऑर्गॅनिक मॅटर हा आहे. आजच्या कंडिशनला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा ऑर्गॅनिक मॅटर जो सेंद्रिय आपण म्हणतो तो 0.04 पर्यंत राहिलेला आहे. आणि ज्यावेळेस 0.01 पर्यंत येईल त्यावेळेस शेतामध्ये सर्वात जास्त आपल्याला किडींचा रोगांचा सामना करावा लागेल आणि तो सर्वात जास्त प्रादुर्भाव आपल्या मनुष्यावर आणि मानवजातीवर होणार. त्याचबरोबर प्राणीमात्रावर सुद्धा होणार आणि निसर्गावर सर्वात जास्त होत आहे हे आपल्याला दिसतच आहे. अगदीच म्हणजे रासायनिक फवारांचा जो मारा सुरू आहे सध्या शेतामध्ये किंवा रासायनिक खतांचा जो मारा सुरू आहे त्यामुळे रानभाज्या तर नष्ट होतच आहेत, पण धान्य खाणारे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात दुष्परिणाम कारण की भारतामध्येच नाही तर इतर देशामध्ये 36 देशामध्ये ग्लायसोबेट हे जे तणनाशक आहे याच्यावरती बंदी आहे. त्याचबरोबर राऊंडअप आहे त्याच्यावरती सुद्धा तणनाशकवरती बंद आहे. पण आज कृषी केंद्रामध्ये विक्री होत आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा डिमांड आहे. पण उदाहरणार्थ आपण पालक जर घेतोय तर पालकवर मोनोक्रोटोपास हे 2 ते 3 वेळा फवारणी केली जाते. मोनोक्रोटोपास आज 36 देशामध्ये बंदी आहे, पण भारत देशामध्ये कुठं कुठं विकल्या जात आहे, कृषी केंद्रामधून विकल्या जात आहे, शेतकरी तो वापरतोय. म्हणजे हल्ली मोनोक्रोटोपास आपण डायरेक्टली जहर म्हणून आपण ते पालक भाजी खातोय. आणि तसं पण माझा तर एक सर्व शेतकरी मित्रांना किंवा जनतेला संदेश आहे की आपण सुरुवातीला तरी 2-3 महिने म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा पालक भाजी खाऊ नका. कारण की पालक भाजीवर सर्वात जास्त मोनोक्रोटोपास वापरल्या जातल्यानं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सर्वात जास्त जहर मिळतात. आणि उदाहरणार्थ आपल्याला घरी बघायचं असेल तर उकळतं पाणी करावं आणि त्याच्यामध्ये पालक 5 मिनिट बुडवून ठेवावी आणि त्याच्यानंतर काढून घ्या. तुम्हाला त्या मोनोक्रोटोपासचा स्मेल जो आहे, गंध, वास, तो तुम्हाला त्या पाण्यामध्ये दिसेल. इतकं फवारणीमध्ये मोनोक्रोटोपास यूज झालंय. कारण की सुरुवातीला कृषी विभागानं सुद्धा 1 लिटरला फक्त 1 मिली ते 2 मिली वापरायला सांगितलं होतं. आज शेतकरी 40 ml पर्यंत पोहोचलेला आहेत. म्हणजे विचार करा की 2 मिली प्रमाण कुठं आणि 40 मिलीचं प्रमाण कुठं आहे. निखिलजी, मला एक सांगाल की असं म्हटलं जातं की रानभाजी हे आरोग्याचे नैसर्गिक भांडार आहे. तर आता अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्या परिसरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या रानभाज्या आढळतात? मी माझ्या शेताचा नाही तर माझ्या तिकडचा जो डोंगर माथा आहे तिथे अभ्यास केल्यानुसार मला 24 प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळाल्या. आणि त्या 24 प्रकारच्या रानभाज्यामध्ये बांबूकोम आहे, त्याच्यानंतर रानअळू आहे, त्याच्यानंतर पाथरी आहे, चंदनबटवा आहे, गुळवेल आहेत, त्यानंतर चुका आहेत, मायाडू आहे, कळटोली आहे, फांद आहे, भारिंगी आहे, त्यानंतर तांदूळजा आहे, त्याच्यानंतर अंबाडी आहे, त्यानंतर गोकरू आहे, काटेमाट आहे, शेवगा आहे, ही हादगा आहे, ह्या कुलडू कोंबडा, ह्या सर्व मला रानभाज्या पाहायला मिळाल्या. आणि कुलडू कोंबडा म्हणजेच मुतखड्यावर सुद्धा फार उपयुक्त आहे. त्याच्या कुलडूचा जर पालेभाजीचा जर रस पिलो आपण कुलडू कोंबड्याचा तर मुतखडा 100% बरा झालेला आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा आपला मुतखडा बरा होत नाही, पण त्याच्यामुळे कुलडू कोंबड्या वनस्पतीमुळे रानभाजीमुळे झालेला आहे. अच्छा, आता आपण ज्या भाज्या सांगितल्या म्हणजे साधारणतः 24 प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरामध्ये आढळतात, तर यांचं नैसर्गिक महत्व कसं आहे? म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे कसे उपयुक्त आहेत? आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल की आपल्याला फार मोठी उपयुक्त आहे. कारण की सुरुवातीला काही रानभाज्या मिळत नव्हत्या आणि सुरुवातीला जर म्हटलं तर इथून आपण 2000चा विचार करू, 2000ला शेतकऱ्यांना काहीच रानभाज्या माहिती होत्या. पण सर्वात जास्त आदिवासी पट्ट्यामध्ये, डोंगराळ पट्ट्यामध्ये जे राहणारे लोक होते आणि शेती करणारे जे लोक होते त्यांना रानभाजी माहिती होती. आणि ते काही नाही, त्यांना पालक कुठे मिळत होती, टोमॅटो मिळत नव्हता, कुठलीच भाजी किंवा आपण जे डेली आहारामध्ये तेव्हा हा प्रकारच नव्हता पालक टोमॅटो, तेव्हा हे मिळतच नव्हतं. त्याच्यामुळे ते डायरेक्टली पालेभाज्या कुठली पण एखादी भाजी घेतली त्याच्यामध्ये कांदा, हळद, तेल, मीठ टाकलं की ते खात होते. आणि त्याच्यामधून त्यांचे डोळ्यांचे सुद्धा आजार बरे झालेले आहे, क्षयरोग सारखे, कुपोषण सारखे आजार बरे झालेले आहेत. आणि रानभाजी ही तर मी म्हणतो एक नैसर्गाची किंवा निसर्गाची देण आहे की आपल्याला लाभलेली संजीवनी बूट आहे. पण संजीवनी बुटी असल्याच्यानं आपण ते आत्मसात करायला पाहिजे. पण हल्ली आता तणनाशक फवारणी केल्यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या शेतातून रानभाजी हद्दपार 90% तरी झालेली आहेत, हे म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ही नष्ट होण्यामागे सरळ तणनाशकाचा फार मोठा सहभाग आहे असं म्हटलं तरी चालेल. निखिलजी, आधी जर आपण बघितलं तर जून ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत रानभाज्यांचा आपल्या आहारामध्ये भरपूर समावेश असायचा. पण
जर सद्यस्थिती बघितली आपण तर हा सहभाग कमी झालेला किंवा जवळपास नष्ट झालेला दिसत आहे. तर यामागील कारण काय आहेत? यामागील कारण तर मी एक कारण म्हणतो पॉलिहाऊसमध्ये निघणारा शेतमाल. कारण की खरीपचा जो काही शेतमाल निघतो ते आपल्याला रब्बीमध्ये खायला मिळतो, म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा खायला मिळतो. किंवा पालक जर म्हटलं, पालक ही आपण खात होतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून, पण पालक सुद्धा आपल्याला तीनही ऋतूमध्ये खायला मिळतं. कुठली पण आपल्याला भाजीवर्गीय जे आहे पालेभाजी किंवा भाजीपाला आपल्याला कुठल्या पण सीझनमध्ये खायला मिळतो. त्याचं नेमकं उदाहरण आहे पॉलिहाऊस. पॉलिहाऊसमध्ये सूर्यकिरणे फक्त 10% येतात आणि त्याच्यावरती 10 ते 12 फवारणी करतात. म्हणजे सुरुवातीला कुठलं पण पीक लावलं तर पिकांच्या सुरुवातीपासून तर पीक काढणीपर्यंत त्याच्यावर 10-12 फवारणी होतात आणि ते मार्केटमध्ये माल विकला जातोय. म्हणजे लोकांना आता ते मिळतंय म्हणून इतर रानभाज्यांचा समावेश लोकांनी नष्ट केलेला आहे. पण ऍक्च्युली हे आपण असं मानलं जातं की आपण हे जहरच खातोय. म्हणजे एका पिकांवर जर 12 फवारणी होत असेल तर ते विष किती त्या फळामध्ये आहे आणि ते फळ खाऊन आपण उकडून जरी खाल्लं तर विष किती मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात आहे. आणि कुठली कुठली वनस्पती अशी आहे की ती वनस्पती किंवा पालेभाज्या किंवा भाजीपाला उकडल्यानंतर त्याच्यामध्ये 100%चं 200% केमिकल होत आहे. केमिकल रिएक्शन्स होतात, केमिकल कंपाऊंड रिएक्शन होतात. त्याच्यामुळे ते आपल्या पोटांसाठी किती अपायकारक आहे. आणि हल्ली आज विचार केला तर सर्वात जास्त ताणतणाव हा निर्माण झालेला आहे, तरुण पिढीमध्ये असो किंवा वृद्ध पिढीमध्ये असो. याचं मेन कारण आहे आपल्याला कधी पण मिळणारा भाजीपाला आणि कधी पण मिळणारा शेतमाल, जो निसर्गाच्या सानिध्यात शेतमाल मिळत नाही आपल्याला, फक्त पॉलिहाऊसमध्ये. म्हणजे ते पण 10% ऊन येतं त्याच्यामध्ये. म्हणजे सूर्यांचा पण एवढा मोठा वाटा दिलेला आहे की सूर्यकिरणामुळे आज फोटोसिंथेसिसचं काम होते, प्रकाश संश्लेषणाचं काम होते. पण ज्या शेतमालाला सूर्यप्रकाशच मिळत नाहीये तो शेतमाल किती जहरीला असू शकतो हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतोय. या सगळ्या प्रकारांमुळे रानभाज्या ज्या आपल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या आहारात समावेश असायचा तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला दिसून येत आहे. निखिलजी, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की निसर्गाच्या डोंगराळ माथ्यावर तयार होणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या कोणकोणत्या रानभाज्या आहेत? सुरुवातीला रानभाजी जो हा कन्सेप्ट होता हा आदिवासी पट्ट्यातून तयार झालेला, म्हणजे आपल्या गडचिरोली आणि गोंदिया भागातून तयार झालेला आहे. म्हणजे रानभाज्या इतका काही गव्हर्नमेंटचा काही पण फोकस नव्हता, पण त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टींचा रानभाज्यांचा एवढा मोठा मेळावा भरतो की तुमच्याकडे जर कुठली वनस्पती कमी असली तर तो शेतकरी त्यांना देतो की तू खा फ्रीमध्ये. इतका मोठा तिथं गडचिरोली गोंदियामध्ये मेळावा भरतो आणि रानभाजींचा खूप मोठा राहतो तिथे. काही गव्हर्नमेंटचे कृषी विभागचे लोक पण त्यांना सपोर्ट करताय. तर तिथूनच हा रानभाजींचा कन्सेप्ट आला. सुरुवातीला काय होत होती, डोंगर माते खूप सारे होते, पठारं खूप होते, तर तिथं डोंगर माथ्यावरती पाऊस कधी पण पडायचा, अनलिमिटेड पडत होता. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठली पण रानभाजी सहसा निघत होती. कारण की तिथं तणांचा हा विषय नव्हता, गुरंढोरं खाऊन तिथं शेण टाकत होते. त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात सगळं त्या पहाडाला पठाराला मिळत होतं, म्हणून डोंगर माथ्यावर रानभाजी निघत होती. हल्ली आता काय झालं की डोंगर माते कमी झाले आणि शेतं राहिले, त्याच्यामुळे आता शेतामध्ये सुद्धा रानभाज्या निघतात. पण रानभाज्यांचे प्रकार जर मोजले तर रानभाज्यांचे प्रकार मला वाटते जवळपास 78 ते जास्त असेल प्रकार. पण मला तरी 24 प्रकारांची माहिती आहे की या रानभाजी खाल्ल्यामुळे हे औषधी गुणधर्म या रानभाजीमध्ये आहे, ते रानभाजी खाल्ल्यामुळे त्या भाजीमध्ये ते औषधी गुणधर्म आहे. आता हे जे रानभाज्या तुम्ही सांगितल्या की बऱ्याचशा रानभाज्यांमध्ये औषधीय गुणधर्म सुद्धा आढळतात, तर अगदी थोडक्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या औषधी गुणधर्म कोणकोणते आहेत याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगाल? सुरुवातीला आपण हातगा घेऊ. हातग्याला पांढरे फुलं येतात, आपल्या इकडे हेटा म्हणतात त्याला. हेट्याचं जे फुल आहे, फुल रानभाजीमध्ये येते. हेट्या जर आपण खाल्ले तर जर डोळेदुखी याच्या पानांचा रस वापरला, म्हणजे पानांचा रस काढायचा आणि डोळ्यामध्ये किंवा डोक्यावरती लावायचा, तर डोळेदुखी किंवा डोकंदुखी येथून कमी होते. त्याचबरोबर डोळ्यांचं जर आपल्याला दृष्टी कमी झाली असेल, म्हणजे लवकरच लहान मुलांना भिंगांचा चष्मा लागतो, तर त्याचा रस जरी त्या फुलांचा रस डोळ्यामध्ये जर टाकला तर दूरदृष्टता वाढते. आणि हल्ली खूप काही मोठे हातगा हेट्याचे आपल्याला परिणाम झालेले आहेत. आणि हातगा ही वनस्पती रानभाजी म्हणून आपल्याला आढळते आणि खूप सारे फायदे डोळ्यांच्या दृष्टीवरती त्याचे झालेले आणि निकष सुद्धा मिळालेले आहे. आणि रिझल्ट सुद्धा शेतकऱ्यांना किंवा ज्यांना पण मी दिले त्यांना रिझल्ट मिळाला आहे. फीडबॅक खूप चांगला आहे त्यांचावाला. ही वनस्पती आहे. त्यानंतर दुसरी आपण एक चुका म्हणून घेऊ, त्याला आंबट चुका म्हणतात. त्याची जशी आपण पालकची भाजी करतो तर आंबट चुक्याची भाजी यावेळेस केली जात होती. थोडी आंबट असायची भाजी,
पण त्या आंबट चुक्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सर्वात जास्त असायचं. म्हणजे यावेळेस काय होते, सर्वात जास्त पाऊस पडत राहतो, कधी कधी सूर्य निघत नाही, तर आपल्याला हाडं मजबूत नव्हते होत किंवा आपल्याला कॅल्शियमची, लोहाची कमतरता जाणवत होती. बरोबर. तर थोडा म्हणजे आळशीपणा पण येत होता. तर त्यासाठी ही चुक्याची भाजी खाल्ली जात होती. याच्यामध्ये हिमोग्लोबिन पण वाढत होतं आणि अमिनिया पण वाढत होता. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्युरिफिकेशनसाठी एवढं काम करत होतं की रक्तशुद्धी करण्यासाठी ही भाजी फार अतिशय उपयुक्त ठरत होती. आज कधी कधी जेव्हा आपण रसवंतीवर गेलो, रसाचे गुळारा राहतात, तिथं आपल्याला आंबट चुका पण राहते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू, ऊस आणि ही वनस्पती पण राहते. त्यानंतर आपल्याला आपल्या शरीरातली जर टॉक्झिक पदार्थ जे आहे ते बाहेर काढण्यासाठी, म्हणजे सपोज आपल्याला ओमिटिंग केल्यानं जसं आपल्या शरीरातलं पूर्ण बाहेर पडून जाते, तसे आपल्या बॉडीतले पण टॉक्झिक पदार्थ बाहेर काढण्यासाठी आंबट चुक्याचे सेवन फार महत्वाचे ठरते. म्हणजे ते अँटीऑक्सिडंटचं काम करतात. त्यानंतर आपण करटोली घेऊ. करटोली सर्वांनाच माहिती आहे, शेतकरी मित्रांना पण माहिती आहे. करटोलीची शेती पण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. बरेचदा शहरात पण दिसतात. ही भाजी जी आहे करटोली, ही शहरात पण दिसते. आणि करटोलीची कंद लागवड पण आता भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे. कंद काढून त्याची निर्मिती करणे, कंद लागवड करणे. तर करटोली ही जी वनस्पती आहे ही वातावर काम करते, कुष्ठरोग आहे, मूत्रस्राव आहे, मधुमेहावर सुद्धा काम करते आणि फळे फार उपयुक्त आहे. तसेच आपल्याला जो पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप येतो आणि विविध प्रकारचे काही आजार होते, त्याच्यासाठी करटोली फार वनस्पती महत्वाची आहे. त्याचबरोबर वाघाट्याची वनस्पती म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या जेव्हा मोठी एकादशी राहते त्याच्यानंतर बारसला ते वाघाटी वनस्पती फार महत्वाची दिलेली आहे. त्या रानभाजींचं वाघाटी ते भाजी केली जातात आणि बारस सोडली जातात असे म्हणतात. पण खूप महत्वाची ती भाजी आहे की त्यावेळेस जर ती खाल्ली त्याच टायमाला तर इम्युनिटी पॉवर अशी वाढते की आपल्याला पूर्ण सीझन म्हटलं हिवाळ्यापर्यंत आपल्याला ताप येणार नाही. इतकी ती भाजी अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते, अँटीबायोटिक म्हणून काम करते. अरे वा. एक असा महत्वाचा प्रश्न मला हा पण विचारायला आवडेल की ह्या ज्या रानभाज्या आहेत, पण आमच्या गृहिणींना याची पाककृती म्हणजे हे कशा कराव्यात किंवा मग घरी यापासून भाजी कशी तयार करावी, तर याबद्दल सांगितलं तर मला असं वाटतं की आमच्या गृहिणींना पण ही माहिती होईल की या भाज्या कशा केल्या जातात. सुरुवातीला आत्मा विभाग, कृषी विभाग सुद्धा रानभाजीचं मेळावा घेतात, महोत्सव घेतात आणि त्यातून सुद्धा सांगितलं जाते. त्यानंतर कृषी विभाग अमरावतीमध्ये पण आत्मा विभाग पण रानभाजी महोत्सव घेतात आणि सांगितलं जाते. त्यामध्ये पाककृती कशी बनवायची, रानभाजीचे गुणधर्म काय आहे, रानभाजीची प्राकृती बनवल्याने आपण त्याच्यामध्ये काय काय ऍड करू शकतो हे सुद्धा सांगितलं जाते. आपण एक छोटासा मुद्दा घेऊ. त्याच्यामध्ये जर आपल्याला फान किंवा कळटोली किंवा भारिंगीची जर भाजी करायची असली तर फान वनस्पती जी आहे ते चिरून घ्यायची. फान वनस्पतीचे जसे आपले खायचे पानं राहते ना, म्हणजे त्याला बंगला पान म्हणतात, तशी ते चिरून घ्यायची. त्याच्यामध्ये कांदा, त्याच्यानंतर लिंबू, तिखट, हळद, मीठ टाकून ती भाजी बनवायची. जेथपर्यंत त्या भाजीचा चांगला स्मेल येत नाही तिथपर्यंत ती भाजी होऊ द्यायची. त्याच्यानंतर ती भाजी पोळी सोबत खायची. म्हणजे फार मोठे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आपल्या शरीरापर्यंत पोहोचतोय. त्याच्यानंतर काही भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या पण खाल्ल्या जातात, तिचे पण बरेच फायदे आहेत. त्याच्यामध्ये गुळवेल जे आहे, गुळवेलाच्या पानाची भाजी खाल्ली जाते. कोणी आदिवासी एरियामध्ये जे गेलो, डोंगराळ पट्ट्याकडे गेलो, काही शेतकरी ते गुळवेल तसंच खाते, म्हणजे जसं आपण खायचं पान खात आहे म्हणून तसं ते खाते, त्याला चुना वगैरे लावून. तर त्यांना माहिती आहे की त्या गुळवेलामध्ये किती औषधी गुणधर्म आहे आणि प्रत्येक रानभाज्यामध्ये प्रत्येक औषधी गुणधर्म काही ना काही दडलेले आहेत. याचा परिपूर्ण मी पण अभ्यास केला, शेतकऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचवला. आणि मी तर म्हणेल की शासनामार्फत सुद्धा रानभाज्यांचं एक प्रमोशन व्हावं किंवा रानभाज्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, त्यासाठी दरवर्षी रानभाजी महोत्सव सुद्धा साजरा केला जातो कृषी विभागातर्फे किंवा आत्मा विभागातर्फे. आता निखिलजी, ह्या ज्या रानभाज्या आहेत ते बरेचदा असं असतं की शहरापर्यंत या पोहोचत नाहीत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत तर त्यांची नावं जरी काही लोकांना माहीत असली पण त्यांना ते कशा आहेत किंवा कोणकोणत्या रानभाज्या याबद्दल माहिती नसते. तर तुमच्याकडून ह्या वेगवेगळ्या रानभाज्यांची लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही एक बास्केट स्वरूपात सुद्धा रानभाज्यांची विक्री करतात. तर हे बास्केट स्वरूपात जे तुम्ही करता तर हे नक्की काय असतं, कसं असतं? आपल्याकडे मागील वर्षी मी बास्केट 10 विकल्या. शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना पाहिजे किंवा कृषी विभाग आहे किंवा कुठल्या पण जनतेला पाहिजे, कुठल्या पण लोकांना पाहिजे ज्यांना रानभाजीचं फार महत्व आहे आणि त्यांना माहिती आहे, तर प्रत्येक भाजी बांबू गम असेल 200 ग्रॅम, म्हणजे सकाळची भाजी होऊन जाते आपली वरणासोबत.
त्याच्यानंतर दुसरी भाजी जर म्हटलं गुडवेल झालं, त्याच्यानंतर मायाळू झाली. प्रत्येक अशा भाज्या 200-200 ग्रॅम ठेवल्या एका टोपलीमध्ये बास्केट स्वरूपात आणि त्याला छानसं पॅकिंग वगैरे करून त्या दिला. म्हणजे ह्या भाज्या सुकल्यानंतर पण सर्वात जास्त प्रोटीन्स, व्हिटॅमिन, कॅल्शियम त्यातून आपल्याला मिळतात. म्हणून या भाज्या सुकल्या तरी बिनधास्त, काहीच टेन्शन नाही. कारण की ही भाजी जितकी सुकेल तेवढं अँटीऑक्सिडंट तिथलं शोषून जाणार आणि जेव्हा आपण त्या खाणार ते आपल्या पूर्ण शरीराला मिळणार. अशा मी 24 प्रकारच्या रानभाज्या संवर्धन केल्या. हल्ली मी यावर्षी 5 बास्केट विक्री केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी 11 प्रकारच्या रानभाज्या कृषी विभाग असो किंवा आत्मा विभाग असो किंवा काही शेतकरी असो परिचयातले किंवा काही पूर्वीचे शेतकरी म्हणजे ज्यांना रानभाज्याबद्दल खडानखडा माहिती आहे त्या शेतकऱ्यांना मी बास्केट स्वरूपात विक्री केल्या. आणि त्यांनी त्यांचा फीडबॅक पण बराच सांगितला की आम्हाला अजूनपर्यंत रानभाज्या मिळत नव्हत्या, पण बरं झालं तुम्ही हा उपक्रम केला की आम्हाला मिळत आहे. आणि आज त्यांचे महत्त्व असं वाटत आहे आम्हाला की आम्ही पूर्वीचे दिवस काहीतरी आम्हाला आठवण येत आहे. जे चांगला उपक्रम राबवत आहे तुम्ही आणि या उपक्रमाद्वारे लोकांपर्यंत रानभाज्या पोहोचतात आणि त्यापासून जे जे फायदे आहेत किंवा त्यातले जे गुणधर्म, औषधीय गुणधर्म आहेत किंवा जे काही बेनिफिट्स मिळायला पाहिजेत आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवता. देखील जे आता आपण आपल्या मुलाखतींच्या शेवटाकडे वळतोय, तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? सुरुवातीला माझं हेच म्हणणं राहील की आपण शेतकरी आहे आणि भारत देश 71% तरी शेतीवर अवलंबून आहे. शेतीप्रधान देश आणि शेतीप्रधान देश असल्याच्यानं आज भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी सक्षम झालेला नाहीये. कारण की शेतकऱ्यांना शेतीचं म्हटलं तरी परिपूर्ण ज्ञान नाहीये. कुठे पण जातोय शेतकरी कृषी केंद्रामध्ये ते फवारणीचं औषध आणतो आणि सरस पिकांवरती मारतोय. पण कुठं त्यांना स्वतःच ते कधी कधी खायला लागतं तर तो सुद्धा जहर खातोय. तर माझं म्हणणं आहे तुम्हाला कुठली पण शेती करायची असो, ते रासायनिक शेती असो किंवा ऑर्गॅनिक शेती असो, तर काहीतरी लिमिटेशन ठेवा. लिमिटेशन ठेवल्यामुळं जमिनीला पण धोका पोचणार नाही, तुम्ही जे त्यामधून काही भाजीपाला काढत असेल त्यांना पण धोका होणार नाही आणि आपण जो भाजीपाला खातोय त्याला पण धोका होणार नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा रानभाजी संवर्धन करायला पाहिजे. काही आपल्याला जर विक्री करता येईल तर विक्री करायला पाहिजे. त्याचबरोबर काही माहिती लागल्यास मला सुद्धा तुम्ही फोन करू शकता. पण प्रत्येक शेतकऱ्यांनी आज जर स्वयंपूर्ण व्हायला म्हटले तर रानभाजी एकदा अवश्य, म्हणजे जुलैपासून तर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आपण आपल्या आहारामध्ये समावेश करून घेतलेला पाहिजे. कारण की रानभाज्या ह्या 78 प्रकारच्या असून काही रानभाज्यांवर अजून पण संशोधन चालू आहे. अजून पण काही रानभाज्यांचे नावं आपल्याला माहिती नाही. पण रानभाज्यामध्ये जे जीवनसत्व आहे, जे कॅल्शियम आहे, जे ओमेगा-3 आहे, जे फॅटी ऍसिड आहे, जे जीवनसत्व आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहे, लोह आहेत, ते कुठल्याच आपल्याला भाजीपाल्यामध्ये आता खायला मिळत नाही. कारण भाजीपाल्यावरती इतके सारे केमिकल फवारणी होत आहे, त्याच्यामुळे त्या भाजीपाल्यामध्ये पोषक तत्व आहे की नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सर्व जनतेला, त्याचबरोबर इतर लोकांना सुद्धा. आणि याच्यावरती खूप सारा संशोधन सुद्धा सुरू आहे. एकंदरीत रानभाज्यांचे आपल्या आहारात नियमित सेवन करणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे शक्य असल्यास पावसाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या ह्या ज्या नैसर्गिक आणि आरोग्यदायी रानभाज्या आहेत त्या अवश्य खायला पाहिजे. तर निखिलजी, आज आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि रानभाज्या ज्या बरेचदा शहरी जनतेला, गावातल्या, मी जसं म्हटलं सुरुवातीला की गावातल्या लोकांना किंवा डोंगरालगतच्या जे शेती करणारे असतात किंवा त्या लोकांना ते बऱ्यापैकी माहिती असते, पण शहरी लोकांना याची खूप कमी माहिती असते. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप छान माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आकाशवाणी अमरावतीतर्फे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि आता या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात रानभाज्यांचं आपल्या आहारातील महत्त्व आणि औषधी गुणधर्म याविषयी निखिल मधुकर तेटू यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.